मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला कोणत्या रंगाची साडी परिधान करावी तर केशरी रंगाची साडी नेसवणे अत्यंत शुभ मानलं जातं। याशिवाय तुम्ही लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी या रंगांच्या साड्याही परिधान करू शकता, परंतु काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसवू नये। कुणी भेट दिलेली साडीही नेसवू नये। जुनी किंवा नेसलेली म्हणजेच घडी मोडलेली साडीही गुढीला नेसवू नये। आपल्याला नवी कोरी साडी गुढीला नेसवायची आहे। कमी किमतीची साडी असली तरी चालेल, पण कोणी दिलेली, वापरलेली तसेच जुनी साडी आपण नेसवू नये। स्वतः खरेदी केलेली साडीच आपण नेसवावी। खण साडी नेसवणे हे देखील शुभ मानलं जातं आणि तशी तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल तर तुम्ही पैठणी, सिल्क किंवा काठापदराच्या साड्याही नेसवू शकता। तसेच राशीप्रमाणे कोणत्या साड्या नेसवाव्या तर मेष राशीच्या व्यक्तींनी लाल साडी नेसवावी, वृषभ राशीच्या व्यक्तींनी गुलाबी साडी नेसवावी, मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी पिवळा रंग हा शुभ मानला जातो, कर्क राशीच्या व्यक्तींनी राखाडी किंवा मोती कलर नेसवावा, सिंह राशीच्या व्यक्तींनी केशरी रंग नेसवावा, कुंभ राशीच्या व्यक्तींनी जांभळा कलर नेसवणं शुभ मानलं जातं। त्याचबरोबर कन्या राशीच्या व्यक्तींनी हिरवा रंग नेसवावा, तूळ आणि मकर राशीच्या व्यक्तींनी हिरवा रंग नेसवावा, धनु राशीच्या व्यक्तींनी गडद केशरी रंग नेसवावा, वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी लाल तसेच चॉकलेटी रंग हा त्यांच्यासाठी शुभ मानला जातो। त्याचबरोबर मीन राशीच्या व्यक्तींनी पिवळा रंग किंवा केशरी रंग नेसवावा। अशा प्रकारे हे रंग तुम्ही नेसवू शकता। श्री स्वामी समर्थ।